सो झिम्मा 2 याला आम्ही जी कॅप्शन देतोय सतत, तुमचे आमचे रियुनियन, म्हणजे प्रेक्षकांचं आणि या पात्रांचं सुद्धा रियुनियन. जर का प्लॅन सक्सेसफुल झाला तर मला 3ही करायचा आहे, 4ही करायचा आहे, 5ही करायचा आहे. आणि आम्ही असं का लिहू? आता आम्ही जर आमचा फोटो टाकला तर त्याच्याखाली हॅशटॅग वाव हेमंत सर का लिहू? हे त्याला का सुचलं असेल? प्रमोशनला खरी सुरुवात होईल. प्रत्येक पोस्ट खाली हॅशटॅग वाव हेमंत सर हे असलं पण पाहिजे. सॉरी, आम्ही सगळ्या मिळून यांना हँडल करतो. थँक्यू सुहास मावशी. खऱ्या अर्थाने झिम्माच्या गँगचं सुद्धा हे रियुनियन आहे. तर मी कोणाशी बोलणार देवा, लक्ष ठेव रे बाबा. तर हे त्याच्यासाठी बायका म्हटलं की बायकांच्या लठ्ठपणावर, निर्बुद्धपणावर असे जोक्स केले जायचे पूर्वी, अगदी हमखास. आमच्या झिम्माच्या निमित्ताने तो प्रकार थांबला. निर्मिती मावशीला गाडी चालवता येत नाही, म्हणजे काहीच नाही त्याच्या, आणि त्यात पुन्हा हो, आणि त्यात परदेशात. तर मग आता तिने जेव्हा स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा ती खूप हसली आणि नंतर रात्री मला गपचूप फोन केला, पण हे शूट कसं करणार तू, मला ते येतच नाही. 2021 मध्ये लॉकडाऊन संपल्यावरती 7 बायका लंडन ट्रिपला गेल्या. यांच्या लंडन ट्रिपचा झिम्मा एवढा सुपरहिट ठरला की प्रेक्षक आता दुसरा भाग केव्हा येणार याबद्दल विचारू लागले. अखेर निमित्त ठरलं ते इंदू डार्लिंगच्या वाढदिवसाचं. आता या झिम्मा 2 मध्ये प्रेक्षकांना कोणत्या गमती जमती पाहायला मिळणार हे आपण प्रत्यक्ष कलाकारांकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हेमंत सर, तुमच्यापासून सुरुवात करते. झिम्माच्या पहिल्या भागाला तुफान प्रतिसाद मिळालेला, तर दुसरा भाग करायचं हे नेमकं केव्हा ठरलं? आणि पहिल्या भागाची ट्रिप ही लंडनमध्ये होती, तर आता नेमकं काय आहे लोकेशन? पहिल्या झिम्माला मला आठवतंय आम्ही लोकसत्ताच्या ऑफिसला आलो होतो, पण रिलीज नंतर आलो होतो, म्हणजे काही 1-2 दिवस झाले होते किंवा असं काहीतरी होतं. आणि तेव्हा थोडं चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली होती. आणि तोपर्यंत असं कधीही डोक्यात नव्हतं की त्याचा पुढचा भाग बनवायचा. मग चित्रपटाला अर्थात प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. अनेक हिंदी, इंग्रजी लोकांनी सुद्धा चित्रपट पाहिला. तिकडूनही खूप सारे रिव्ह्यूज किंवा आमच्यापर्यंत प्रतिक्रिया आल्या आणि आम्ही एक सक्सेस पार्टी केली त्याची. काही एक बॉक्स ऑफिसचा आकडा झाला आणि मग आपला सिनेमा सक्सेसफुल झाला, म्हणून म्हणलं सेलिब्रेट करूया. आणि तेव्हा ह्या सगळ्या बायकांनी मिळून असं परस्पर सांगितलं की आम्ही दुसरा भाग करतोय. जेव्हा की स्क्रिप्टही ठरलेलं नाही, गोष्टही ठरलेली नाही, आणि ह्यांनी परस्पर सांगून टाकलं. आणि नंतर बरेच दिवस याच्याबद्दल चर्चा होत राहिली, पण आमच्या डोक्यात खरंच, माझ्या आणि क्षितीच्या, असं होतं की नाही करायचा आहे पुढचा भाग. कारण तो ओढून ताणून जे सिक्वेल्स केले जातात आपल्याकडे, की आता एक 2, 3, 4 करायचं म्हणून सिनेमा केला जातो. आणि एक दिवस आम्ही बसलो होतो तेव्हा आमच्या असंच गप्पा मारता मारता डोक्यात आलं की इमॅजिन ना, म्हणजे आता त्या पहिल्या भागातली निर्मला काय करत असेल, 2 वर्ष झाली आहेत तर. आणि मग कबीरचं काय झालं असेल, आता त्याची कंपनी मोठी झाली असेल का, अशा आम्ही जनरल गप्पा मारत होतो. आणि आमच्या लक्षात आलं हे छान सुचतंय सगळं. म्हणून मग आम्ही इरावती कर्णिकला विचारलं, म्हणलं इरा ऐक ना, समजा असं करायचं झालं तर तुला आवडेल का? तर ती म्हणाली की खरं सांगू का, ते सिक्वेल लिहिण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, पण तुम्ही जे बोलताय ते काहीतरी गमतीशीर आहे, आपण बघूया. आपल्याला जर छान गोष्ट सापडली या सगळ्यामध्ये आणि आपल्याला असं वाटलं की ही गोष्ट लोकांना सांगायची तर आपण दुसरा भाग करूया. आणि मग आम्ही ती गोष्ट डेव्हलप केली, ती पात्र पुन्हा हे केली, आणि मग लक्षात आलं की नाही, हे इंटरेस्टिंग होतंय, हे आधीच्या भागापेक्षा कथेला किंवा त्या पात्रांना पुढे घेऊन जाणारं दिसतंय. मग म्हणलं आपण याचा भाग 2 करूया. तुम्ही म्हणालात तसं पहिल्या भागात त्या लंडन फिरायला गेल्या होत्या. दुसऱ्या भागात लोकेशन्सच्या पुढे जाणारी कथा आहे. आता लोकेशन्स महत्वाची नाहीत, आता आपण कुठे जातोय हे महत्वाचं नाही, कुठेतरी जाणं हे निमित्त आहे. आता एकमेकांना भेटणं महत्वाचं आहे. सो झिम्मा 2 याला आम्ही जी कॅप्शन देतोय सतत, तुमचे आमचे रियुनियन, म्हणजे प्रेक्षकांचं आणि या पात्रांचं सुद्धा रियुनियन, आणि या पात्रांचं सुद्धा आपापसात होणारं रियुनियन. आता बऱ्याचदा आपण स्वतः सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला जागेची वाट बघत नाही. आपण कुठेही मरीन ड्राईव्हलाही भेटू शकतो, कुठल्या तरी भारीतल्या हॉटेललाही भेटू शकतो, कधीतरी आपण
एखाद्या रात्रीसाठी कुठल्या तरी बंगल्यात जाऊ शकतो आपण, ते निमित्त राहतं. सो आमच्या दृष्टीने भाग 2 मध्ये लोकेशन हे निमित्त आहे. सिद्धार्थ, तुझ्याकडे येईन मी की पुन्हा 7 बायकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, आणि जेव्हा तुला हेमंत विचारलं की जिम्मा 2 आपण करतोय, मग त्यावेळेस एकंदर काय कसं वाटलं होतं? मला असं वाटतंय की लग्न पुरुषाला सक्षम करतो. सवय होते वेगवेगळ्या मूड्सची. तर लग्नाआधी मी जिम्मा केला होता आणि लग्नानंतर जिम्मा 2 केलाय. तर कबीरचं सुद्धा तेच आहे. म्हणजे जिम्मामध्ये कबीर हा पूर्णपणे अरे यार काय चाललंय, किती बडबड करताय, अरे कसे काय ते बंद पडा रे, असं भरपूर त्याचं चालू होतं. पण कबीर या जिम्मामध्ये तो पार्ट 1 मध्ये जसा तो टूर घेऊन आला होता, आता तो मैत्रिणींबरोबर ट्रिपला आलाय. आता त्याला तो स्वतः सुद्धा रियुनियन साठी आलेला आहे. तो ट्रिप वगैरे घेऊन नाही आलेला आहे. हे त्याचं प्रोफेशन नाहीये आता. म्हणजे त्याचं प्रोफेशन हे आहेच, पण तो या सगळ्या बायकांबरोबर ट्रिपला आलेला आहे त्यांच्यासाठी, त्यांच्यात मिसळून. सो या वेळेचा अनुभव सुद्धा कबीर सारखाच होता माझा. आता मी पहिल्या जिम्माच्या वेळेला ऑलमोस्ट पहिल्यांदा सगळ्यांबरोबर मी कामं करत होतो. इवन हेमंत आणि क्षिती बरोबर सुद्धा मी पहिल्यांदा काम करत होतो, इतक्या वर्षाची मैत्री असली तरी. आता असं आहे की आता म्हणजे आता हे घरचं कार्य बनलेलं आहे आमच्या सगळ्यांसाठी, की आपणच घेऊन चाललेलो आहोत. सो या वेळेचा अनुभव तितकाच म्हणण्यापेक्षा त्याच्याहून डबल सुंदर होता असं मी नक्की म्हणेन. आणि त्यामध्ये 2 आणखी अवलिया मुलींची एक ऍडिशन झाली. एक आमची शिवानी आणि रिंकू. आणि ज्या म्हणजे मला असं वाटतं त्यांनी आणखी जादू आणली आहे या सिनेमामध्ये. एक वेगळा फ्रेशनेस आणलेला आहे आणि फारच भारी आहे. म्हणजे माझ्यासाठी हा अख्खा अनुभव जो काही आमचा 24-25 दिवसाचा आमचं शेड्यूल होतं ते फारच आउटस्टँडिंग आणि फ्लॉलेस गेलं एकदम. पण मग मी तुला फोन केला तेव्हा तू काही नावांची डिमांड केली होतीस माझ्याकडे. त्याविषयी सांग की त्यांना, की या वेळेला ह्या आहेत का, असं एक स्वतःच सुचवलं होतं. हा बरोबर आहे, पण मी म्हणतोय त्यासाठीच मी म्हणजे कोण? नाही मिताली बघणार आहे इंटरव्ह्यू. मी तेच म्हणतोय, जर का प्लॅन सक्सेसफुल झाला तर मला 3ही करायचा आहे, 4ही करायचा आहे, 5ही करायचा त्याला आहे. करायचं आहे. त्याच्यामध्ये करू ना आपण पूर्ण. बरं पण बोललाय. यावेळीची जी माझ्या मनातली डिमांड होती ती पूर्ण झाली. रिंकू आणि शिवानी ज्या मला हव्या होत्या त्या या भागात आलेल्या आहेत. आय एम हॅपी. हेमंत सर, मला तुम्हालाच विचारायचं आहे, यालाच जोडून प्रश्न, तानी आणि मनालीच्या भूमिकेसाठी रिंकू आणि शिवानीच का? एकतर ही जी पात्र आहेत ना, ती आपल्या म्हणजे जिम्मा 1 मधल्या, आता त्याला 1 म्हणावं लागतंय, पण त्याच्यामधल्या आपल्या रिलेट झालेल्या किंवा आपल्याला आवडलेल्या पात्रांशी रिलेटेड आहे. आणि मग आम्ही असं ठरवलं की नवीन कोणी आणूया नको, आता ह्यांच्या नात्यातलं किंवा ह्यांच्या घरातलंच कोणीतरी असावं, कारण फायनली कथा या पात्रांची आहे. मग त्याला जोडून येणारी पात्र कदाचित त्यांचीही कथा आपल्याला सांगता येईल. सो असं ठरलं की निर्मला कोंडे पाटील जी आहे तिने त्यावेळेला असा उल्लेख केला होता की माझी मुलं आणि असं तसं. तर मी म्हणलं हा, हिला मुलं म्हणलंय आपण, तेव्हा तर काही ठरलेलं नव्हतं ना. म्हणलं हिला मुलं म्हणलंय, 2 मुलं असतील का हिला? 2 मुलं असतील तर मग एकाचं लग्न असेल का? मग लग्न असेल तर मग सून येईल का? म्हणलं हा, सून आणूया. मग आता सून कोण आणायची? तर ती ग्रामीण भागातली हवी होती आणि आपण सोलापूर आणि हा भागच म्हणलाय कथेत सुद्धा. सो त्याच्यामुळे मग असं ठरलं की आपण रिंकूला विचारूया, कारण तो फ्लेवर एक गमतीशीर ऍड होऊ शकतो. कारण बरेच दिवस तिलाही आपण अशा काही वेगळ्या भूमिकेत किंवा वेगळ्या सेट ऑफ सिनेमामध्ये बघितलं नव्हतं. तर मला असं वाटलं की त्याचा एक वेगळा फ्रेशनेस ऍड होऊ शकतो आणि त्याची मदतच कथेला किंवा या सिनेमाला होऊ शकते. मग असं ठरलं की रिंकू ही भूमिका करेल सूनबाईची. त्याच्यानंतर म्हणलं आता कोण मीताची बहीण, मग मीताची मुलगी. म्हणलं नाही, मुलगी अजून लहान आहे, 10वीत आहे. मग काय करूया? सुहास म्हणजे इंदूचा मुलगा आहे. सूनबाई म्हणले सून तिची नको, सून आता नाही तर ते सासू सून होईल. म्हणलं काय करूया? हा, आपण जर सुचित्राच्या पात्राची जर भाची आणली
आणि ती सुचित्रा इतकीच नागिण आणली, तर मग कदाचित तो फ्लेवर ऍड होईल का? पात्र म्हणतोय, पात्र व्यक्ती म्हणून पण तर- जवळपास जाणार. तर मग असं झालं की आपण शिवानीला विचारूया का, कारण शिवानी आणि मी आधीपासून एकमेकांना ओळखतो, आम्ही एकमेकांसोबत कामही केलंय, क्षितीनी तिच्यासोबत काम केलेलं आहे यापूर्वी. आणि म्हणलं तसं झिम्मा हे खूप घरचं कार्य आहे, खूप असं काळजाच्या जवळचं आहे. त्यात आपली माणसं असावीत किंवा जोडली गेलेली माणसं आयुष्यात आपली व्हावीत, हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. सो मग शिवानी असं ठरलं, आणि मी तुम्हाला खात्रीशीररित्या सांगतो की या 2 नव्या ॲडिशन्स आपल्या आधीच्या पात्रांना तर मदत करतातच, पण त्या कथेत, त्या सिनेमात खूप जास्त रंग भरतात. सिद्धू म्हणाला तसं त्या दोघींच्या येण्याने हे जे 2 आहे, जिम्मा 2 म्हणजे जे डबल होणं आहे, त्याची मजा डबल झालेली आहे. त्याला जोडून मला शिवानी आणि सायलीलाच विचारायला आवडेल की म्हणजे सायली पहिल्या चित्रपटात होतीच, पहिल्या भागात, तर शिवानी तुझा अनुभव मग कसा होता या सगळ्यांसोबत काम करतानाचा? मी ऍक्च्युली इंडिव्हिज्युअली सगळ्यांबरोबर कामं केलेली आहेत, हेमंत, सायली आणि क्षिती बरोबर, आणि सिद्धार्थ वगैरे आम्ही सगळे मित्र होतोच. पण सुहास मावशी, सुचित्रा ताई आणि निर्मिती ताई ह्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मला मिळाली. पण असं खूपदा असतं की एकदा जमलेला एका ग्रुप असतो आणि त्याच्यात तुम्हाला जायला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात जनरली. पण इथे असं काहीच झालं नाही, कारण सुहास मावशी, निर्मिती ताई ह्यांनी इतकी कामं केलेली आहेत आणि त्यांना एक्झॅक्ट माहिती आहे की कसं माणसांना लेफ्ट आउट फिलिंग नाही झालं पाहिजे किंवा कसं माणसांना एकत्र बसवलं पाहिजे, हे ह्या सगळ्यांना खूप उत्तम येतं माझ्यापेक्षा. सो त्यांनी हे केलंच आणि खूप फ्लॉलेसली केलं. हेमंत दादा, तुला असा प्रश्न आहे की झिम्मामध्ये आम्ही पाहिलं की सोनाली आणि मृण्मयी होती, तर या चित्रपटात त्या दोघी नाहीये, तर त्यामागचं काय कारण आहे? त्याच्यामागचं सरळ कारण मी तुम्हाला सांगतो. पात्रांचं पुढे काय होणार. मी म्हणलं तसं की दुसऱ्या भागाची कथा डेव्हलप करताना आता जे माझं पात्र आहे मैथिली, हे त्याची इतकी इंटरेस्टिंग स्टोरी आपण पहिल्या भागात बघितली, जिच्या अपोजिट मीच काम केलं होतं. तो निखिल आणि मैथिली आणि मग त्यांचं आयुष्यात काय झालं. आता त्यांचा इतका गोड शेवट केलाय, तो उगच ना त्याला असं मला त्या सिरियलिश ट्रीट करायचं नव्हतं की आता एक ड्रामा आणूया, काय निखिल मारहाण करतो मैथिलीला, हे का पहिलं सुचलं असेल? किंवा आता काहीतरी ओढून ताणून, म्हणजे ओढून ताणून जो आपण म्हणतो ना की त्याच्यात हवा भरायची किंवा पाणी भरायचं, तशा पद्धतीचं करायचं नव्हतं. रमाच्या बाबतीत आम्हाला असं वाटलं की रमा पहिल्या भागात सतत म्हणत राहिली की मूल होणार आहे, त्यामुळे आपण या भागात, आता तुम्ही चित्रपट बघाल तर ते लॉजिकही कळेल की काय आहे. आणि यू नेव्हर नो, जर प्रेक्षकांचं प्रेम लाभलं आणि आम्ही जर खरोखर हा म्हणतोय तसं 3 बनवला तर त्या पुन्हा दिसतीलही. यू नेव्हर. आपण जेव्हा पहिला टीजर पाहिला त्याच्यानंतर वाव हेमंत सर हे ट्रेंड होत आहे. तू खरी तुझे आभार मानतो. मी माझं प्रीमियरचं तिकीट तुला देणार आहे. परफेक्ट. पण मग त्याच्या मागचं कारण काय, नेमकं कुठून सुरुवात झाली, काय त्याच्या मागची स्टोरी काय? तर ह्याच्या मागची स्टोरी सुरू होते आमच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी. शूटिंगच्या पहिल्या दिवशी आम्हाला प्रोड्युसर आणि दिग्दर्शक यांच्याकडनं सक्त ताकीद मिळाली होती की बाबांनो, प्लीज फोटो हवे तेवढे काढा, पण कोणीही सोशल मीडियावर पोस्ट करू नका, कारण आपण एक खूप मेहनतीनं एक सरप्राईज ठेवतोय. ते सरप्राईज कसं ऑफिशियली बँग ऑन असं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते आधीच बाहेर पडलं तर मग म्हणजे ते आम्ही हुसकवून सगळेच जाईल. एकत्र आहोत असे दोघींचे काढले की झिम्मा 2 येतोय का, असं एक कुठेतरी ह्यांचं शूटिंग सुरू आहे का, असं एक लोकांच्या डोक्यात असतं. त्यामुळे आम्ही फार पर्टिक्युलर होतो की तुम्ही फोटो काढा हवे तेवढे, पोस्ट करू नका. आणि आत्ता करू नका, प्रमोशन सुरू झालं की पोस्टिंग करायचंच आहे. आणि आमच्याकडे ना सगळेच, म्हणजे आमचे स्पॉट दादापासनं मेकअप पासनं सगळे, हे सगळे फोटो बिटो काढून काय काय मजा करत असतात. तर ह्याच्यावर मी एक अत्यंत स्ट्रिक्ट असं हे दिलं की अजिबात असं करायचं नाही, मी तुम्हाला खूप ओरडी लिहून घेईन वगैरे वगैरे. आणि मी खरं सांगू का, नाही हे सिद्ध नाही तू पुढे सांगशील. मी चिडलो की विनोदी बोलू शकतो काय काय, म्हणजे हे त्या सगळ्यांना खूप अनुभव बोलू आहे. शकतो नाही, बोलतोच तो. चिडला की तो विनोदच बोलतो. आणि मग झालं असं की क्षितीनं
ते सगळं सांगितल्यानंतर एक जरा तापलेलं वातावरण झालं होतं, म्हणजे असं एक थोडं सिरियस वातावरण झालं होतं. तर ते हलकं करण्यासाठी हेमंत सर आले आणि म्हणाले की हे बघा, आता आपण कुठलेही फोटो बिटो काही काढायचं नाहीये काही, आणि लगेच फोटो पोस्ट करून हॅशटॅग हे हॅशटॅग जिम्मा2 हॅशटॅग वाव हेमंत सर, तर सगळे असे एका प्रश्नात पडले की आम्ही आज तागयात आयुष्यात हॅशटॅग वाव हेमंत सर असं टाकावं असं वाटेल असं काहीच नाही केलं, ना तुम्ही ना आम्ही, की हॅशटॅग वाव हेमंत सर. आणि आम्ही असं का लिहू? आता आम्ही जर आमचा फोटो टाकला तर त्याच्याखाली हॅशटॅग वाव हेमंत सर का लिहू? हा, हे म्हणजे त्याला का सुचलं असेल? तर तेव्हापासून आम्ही ठरवलं की तेव्हा ते जेव्हा प्रमोशनला खरी सुरुवात होईल प्रत्येक पोस्ट खाली हॅशटॅग वाव हेमंत सर हे असलं पण पाहिजे. तुम्ही सगळ्या So तुम्ही- प्रेक्षकांना पण सांगते की प्लीज प्रत्येक पोस्ट खाली हॅशटॅग वाव हेमंत सर ही कमेंट करा. खरंच जर का लोकसत्तानी आमच्या हॅशटॅग बरोबर कोलॅब केलं तर आम्हाला खरंच खूप आनंद होईल. प्लीज हॅशटॅग वाव हेमंत सर हे प्रसिद्ध झालं पाहिजे. पण हे नेमकं कुठून वाव हेमंत सर हे काय? नाही नाही, त्या रागाच्या भरात ना मी असं म्हणत होतो की ते वाव जिम्मा2 ते लोक लिहितात बघ सकाळी, लिहितात असं हॅशटॅग सनकिस्ट, हॅशटॅग ब्युटिफुल डे, आणि हॅशटॅग वाव हेमंत सर. ते हे बोलायचं होतं सगळं, त्याच्यात म्हणलं सुचलं नाही, पटकन हे बोलून टाकलं असं झालं. किंवा त्यांना असं सांगायचं होतं की तुम्ही हे टाका. नाही, नाही. हे लिहा. सुहास मावशी, मी तुमच्याकडे येईन की तुमचं ह्या सगळ्यांसोबतचं रियुनियन आहे, तुम्ही ह्यातलं म्हणजे अशा हव्या असणाऱ्या आजी वाटतात त्याच्यामध्ये, तर मग ते कसं तुम्हाला कॅरेक्टर आणि कसं तुम्ही सगळं जुळवून आणलं? वाटते का रे हवी हवीशी आजी? म्हणजे आजी नाही वाटत. आजी नाही वाटत, हवी अशी मैत्रीण वाटते. Correct. मैत्रीण वाटते. म्हणजे यू नेव्हर नो, कबीर आणि इंदूचाही ट्रॅक पार्ट असू शकतो. ऍक्च्युअली ढोमे आणि क्षिती बरोबर आम्ही एक नाटक केलं होतं, तिथून आम्ही खूपच जवळचे मित्र झालो होतो. ते आपल्याला एकमेकांच्या घरी येणं जाणं वगैरे सुद्धा काही वाटत नव्हतं. आणि त्यांनी जेव्हा हा सिनेमा करायला घेतला आणि तुला रोल आहे असं सांगितलं, तर परत आपलं नेहमीप्रमाणे अरे पण वय वगैरे असं सगळं झालं बोलणं. तर नाही तुझ्या वयाचा रोल आहे, करायचं आहे आपल्याला. बरं ठीक आहे, मजा आली. पण असं आहे की मला एक स्वभाव असा आहे कदाचित की यांच्या बरोबर ना मी शिंग मोडून जाते. त्यांच्यात गेल्यावर मी त्यांच्यासारखी असते, मी तितकाच दंगा करू शकते त्यांच्या बरोबरीने. किंवा जास्त. खरं तर म्हणजे मग मी कशी मोठी आहे, मग माझा अपमान बिपमान असलं काही होत नाही कधी कुठे. झालेच तर आमचेच होतात. म्हणजे आता मग ही मोठी आहे, महिला असं काय असं त्यांना कुणालाही वाटूच नाही अशी माझी इच्छा असायची. नाही, आणि एवढी सिनियर ऍक्ट्रेस, म्हणजे हे ती म्हणते हा तिचा मोठेपणा आणि जोक सपाट, एवढी सिनियर ऍक्ट्रेस. म्हणजे मी माझ्या आयुष्यातलं पहिलं कमर्शियल नाटक तिच्या बरोबर केलंय 2002 साली, प्रेमा तुझा रंग कसा. जेव्हा मी 19 वर्षाची होते आणि ती अनेक वर्ष काम करत होती. मी तेव्हापासून तिला बघतेय. एवढी सिनियर ऍक्ट्रेस जेव्हा आमच्यात येऊन आमच्यासारखी मजा करते किंवा आमच्या बरोबर टाइमपास करते किंवा आम्ही तिला चिडवतो, म्हणजे तिने ओरडायला पाहिजे आम्हाला, आम्हीच तिला ओरडतो, आम्हीच तिला चिडवतो, ती खरंच आमच्यातली एक होते. आणि वी आर ब्लेस्ड की आम्हाला दुसऱ्यांदा तिच्या बरोबर, आता जिम्मा 1 अनफॉर्च्युनेटली 1 म्हणते सॉरी, पण जिम्मा आणि जिम्मा2 ह्या दोन्ही सिनेमांमध्ये तिच्या बरोबर काम करायला मिळालं, हे आमचं सौभाग्य आहे. आणि थँक्यू व्हेरी मच. या निमित्ताने तुझा एक मी थँक्यू म्हणून घेते. नाही, आणि हा ग्रुप मिळाला ना परत. आता या दोघी आणखी ऍड झाल्या, त्याही दोघी अशाच छान मैत्रिणी झाल्या होत्या, याही दोघी जणी तशाच छान मैत्रिणी झाल्या आहेत. त्याच्यामुळे ग्रुप वाढत चाललाय आमचा, उलट छान जास्ती मजा आणि येते. मला आठवतंय शिवानी, म्हणजे आता आम्ही जेव्हा युकेला किंवा जिथं कुठं शूट केलंय तिथं जाताना असं ठरवलं की आपण जिथं शूट करणार आहोत त्याच घरात राहणार आहोत. आणि मग असं ठरलं की आपण ज्या सेटवर शूट करतोय तिथं राहणार, तर कलाकार आणि सगळी मेन जी मंडळी आहेत ती जवळ असू देत त्या सेटच्या.
आणि मग रूम्सचं डिव्हिजन झालं. रूम्स म्हणजे काय, आपण घरच म्हणू शकतो, कॉटेजेस टाईप घरं हा, होती. मी एका बंगल्यातच होतो अख्खी टीम. हा, आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं की शिवानी आणि सुहासताई एक कॉटेज शेअर करतील. तर मला आठवतंय तेव्हा शिवानीला आमच्या प्रोडक्शनच्या वतीने विचारलं गेलं की असं असं आहे, आपण सगळेच शेअर करतो, म्हणजे अगदी एक रूम असं नाही, पण छान मोठी जागा आहे आणि ती दोघात मिळून शेअर करायची. तर तिला असं झालं की सुहास जोशी म्हणजे वय हे सगळं होईल ना ते कम्फर्टेबल. आणि तिसऱ्या दिवशी तिने आम्हाला येऊन सांगितलं की बेस्ट, सगळ्यात बेस्ट हे तुम्ही केलं. तिसऱ्या दिवशी झालं असं की म्हणजे यातल्या शिवानी कोणाबरोबर मी राहू शकले नसते, करेक्ट माणसाबरोबर मला ठेवलं. तिसऱ्या दिवशी झालं असं ऍक्च्युली की शिवानी झोपायला गेली 10 वाजता पॅकअप झालं तेव्हा, आणि सुहास मावशी बाहेर टाइमपास करत होती. तर आम्ही तिला विचारलं शिवानी कुठे, ती झोपली. म्हटलं पण तू का नाही झोपली? मी म्हटलं आले बघायला तुम्ही काय करताय. तर आम्हाला असं झालं, अगं तुझं वय 77 आहे, तू जाऊन झोपेत. तर ती आमच्या टाइमपास करत होती आणि शिवानी शहाण्या मुलीसारखी वेळेत जाऊन झोपत होती. आणि वेळेत अख्खं शूटिंग सुरू होऊन संपण्यामागचं कारण सुद्धा योग्य ठिकाणी बायकांना प्लेस केलेलं होतं. हे पण एक त्यातलं का. यावरूनच प्रश्न क्षिती मॅम आणि हेमंत सरांना आहे की 7 बायका आहेत चित्रपटात, तर यांना हँडल करणं तुम्हाला कसं, म्हणजे यावी काय गमतीशीर ही किस्से पण वगैरे नाहीच आहे. घडायचेत का? ही स्वतः अहो, मला विचारा, तिलाही हँडल करणं डिफिकल्ट आहे. सॉरी, आम्ही सगळं मिळून यांना हँडल करतो. थँक्यू सुहास मावशी. हँडल देतात एका तुम्ही आम्हाला आम्हाला. तुम्ही काय आम्हाला हँडल करत नाही. नाही, इट्स नॉट डिफिकल्ट, अजिबात नाही. म्हणजे हे बघ, वी आर फ्रजाईल. वी आर सांगतायत इट्स नॉट हो, डिफिकल्ट. इट इज नॉट. म्हणजे आम्ही भांडत नाही का आम्ही भांडतो, आम्ही रुसत नाही का आम्ही रुसतो, आम्ही पॅचअप करत नाही का आम्ही सगळं. आता 7 लोक एकत्र आल्यावर हे सगळं होणारच आहे. 7 लोक नाही, 7 बायका. नाही, 7 लोक, 7 पुरुष एकत्र आले तरी सुद्धा हे नाही, 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 नाही. पुरुष एकत्र आले की 2 विषय असतात. ते 2 विषय मी नंतर सांगते. एवढे 2च विषय असतात. आम्ही प्रगल्भ आहोत, आम्ही आमचे खूप विषय आहेत. 7 पुरुष एकत्र आले तर गिव्हन टाइम मध्ये 2 सिनेमे करून बाहेर येऊ आम्ही. काही डिफिकल्ट नव्हतं. सगळ्या वन्स यू लिव्ह ऍज अ फॅमिली, फॅमिली एवढं सगळं होतं की नाही. आता 2 बहिणी एकत्र आल्या तरी सुद्धा होतं की नाही हे सगळं. इट वॉज व्हेरी गुड. आम्ही खूप मजा केली, काही डिफिकल्ट नव्हतं. आम्ही अत्यंत सिन्सिअर ऍक्ट्रेसेस आहोत एक्झॅक्टली. आणि हा. खूप मन लावून आम्ही काम केलेलं आहे. दिग्दर्शकाला त्रास दिलेला नाही. खरंच नाही नाही, कॅमेऱ्यासमोर काही काही काहीच नाही, टेन्शनच नाही. सगळं शूट संपल्यावरच असायचं जे काय असायचं ते. उगाच आम्हाला बदनाम हे तुम्ही कट करू नाही, शकता पण ना. आमचा Please time आहे. करा. ह्याचं हे म्हणणं आम्हाला. हे बघ ना, बघा, एकदा शूटिंग संपलं की मग तुझा माझा संबंध आपण दोस्तीचा आहे. करेक्ट. हा. अरे वा, तिथे तू दिग्दर्शक नाही आहेस, तिथे मी तुला छळणार. बरोबर आहे. व्हेरी नाईस. कळलं म्हणजे. कळलं. सो सायली, मला तुला विचारायचंय, पहिल्या भागात तू होतीस, सो आत्ताच्या भूमिकेत काही वेगळेपण आहे का? तुझा अनुभव कसा होता? मला खूप मजा आली आणि खऱ्या अर्थाने जिम्माच्या गँगचं सुद्धा हे रियुनियन आहे. कारण जिम्मा झाल्यानंतर आम्ही सगळे असे एकत्र भेटलो नाहीये आणि आमचं पण रियुनियन आहे. आणि याच्यात आमच्या ट्रिपमध्ये 2 अजून गोड मुली सामील झाल्या, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि कॅरेक्टर माझं कसं आहे, ते थोडंसं आता लग्न झालंय तर थोडंसं दाखवायला म्हणून समजूतदारपण आहे, पण तो कधी येतच नसतो कृतिकामध्ये. सो मी खूप धमाल केली यार. या चित्रपटातलं मराठी पोरी हे गाणं खूप इंस्टाग्राम रील्स वरती वगैरे व्हायरल होत आहे, प्रचंड रील्स तयार होत आहेत, तर त्या मागची नक्की स्टोरी काय आहे? पहिला- कशी सांगणार आम्ही तुला? अरे वा. म्हणजे ते गाणं आमची story नाही, ते सांगून गाणं द्यायची. सुचलं कसं किंवा काय? गाणं पहिला भाग जेव्हा केला ना, तेव्हा मी, क्षिती आणि आमच्या 2 मित्रांनी मिळून तो अख्खा सिनेमा प्रोड्यूस केला. म्हणजे होते नव्हते घरातले ते पैसे लावून तो बनवला होता. आणि तेव्हा काही डोक्यात नव्हतं आर्थिक हे एवढे लावले की एवढे येतील. तेव्हा असं ठरलं होतं की आपल्याला वाटतंय ना सिनेमा बनवावासा, बनवूया. मग तो बनवताना काही आर्थिक गणितं होती की गिवन बजेटमध्ये सगळं बसलं पाहिजे. आमच्या मनात खूप होतं एक गाणं असावं ज्याच्यावरनं ह्या सगळ्या बायका नाचतायत आणि धिंगाणा घालतायत. ते अर्धवट राहिलेलं स्वप्न या भाग 2च्या निमित्ताने करता आलं. म्हणजे मी म्हणलं ना, आधी काही गोष्टी अशा झाल्या होत्या किंवा चुका झाल्या होत्या किंवा अजून गोष्टी छान करता आल्या असत्या, अशा गोष्टी पुन्हा करता याव्यात म्हणून मी स्वतः खूप त्याच्या बाबतीत कीन होतो की नाही आपण भाग 2 करूया, की जे मागच्या वेळी करता आलेलं नाही ते करून बघूया. आणि त्या मराठी पोरीच्या निमित्ताने हेच आहे की आपण पाहिलंच आहे, इंदूची 75वी आणि त्यांची रियुनियन आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आहे.
आणि खूप छान वाटतंय की खूप चांगल्या पद्धतीने ते गाणं रिसीव्ह झालंय. आम्हाला आता रील्स आणि ह्याच्या माध्यमातनं, बरं मला त्यातलं काहीही येत नाही, पण मला ते याचं छान वाटतंय की कोणतरी टॅग करतं, मग आपल्याला काहीतरी एक व्हिडिओ येतो आणि खूप छान छान त्याच्यावर करतात. इतके एकतर सगळ्या माझ्या मैत्रिणी इतक्या गोड दिसतात त्याच्यामध्ये. दिवाळीच्या निमित्ताने तयार होऊन ते एक रील बनवून. हो का? रेडी झालेलो ना तेव्हा पण मग आमच्यापर्यंत आलं कसं नाही ते? कोलॅब टॅग टॅग करा ना, अजून पण करूया, आम्हाला आवडेल ना. नाही, तुम्हाला एडिट करून टॅग करता येईल की अजून एक? किंवा आता करूया बाहेर आपण एकत्र. चालेल. इथेही करू शकतो आपण. एकत्र करू शकतो. एकत्र चालेल. करूया. नाही का? हो बरं. चालेल. ब्लॉग हे संपल्यावर आपण हे करूया. तुझ्या टी शर्ट वरती देवा लक्ष ठेव रे बाबा हे लिहिल. म्हणजे का केलंय? हा प्रश्न विचारावा म्हणून घालून राहिला. हे बघ, आता प्रत्येकाची श्रद्धा असते. कोण कोण काय काय लिहितं. ज्याला ज्याच्यापासनं भीती असते ना, तो त्या म्हणजे त्याच्यासाठीच काहीतरी त्याच्या गाडीवर किंवा त्याच्या टी शर्टवर लिहून ठेवतो. बरोबर. आता मला आजूबाजूला भीतीदायक वातावरण आहे. जर का या 7 बायका आहेत तर मी कोणाशी बोलणार? देवा लक्ष ठेव रे बाबा. तर हे त्याच्यासाठी आहे की आपण काळी तीट लावतो ना एक तर आपण. तुझं नाही, इराचं वाक्य आहे, स्वतः ढापलंय स्वतःच म्हणून टी शर्ट वर लिहून आलाय. पण आता बोललोय ना मी ते वाक्य. इरावती कर्णिकचा फिल्म मधला डायलॉग आहे ना तो. टीजरला आला होता पहिला, देवा लक्ष ठेव रे बाबा. हे स्वतःच म्हणून टी शर्ट वर छापून घेऊन आलाय. आम्हाला आता दाखवलं पाहिजे तुला. अरे मग कोण? नाही, जाहिरात आहे म्हणजे थोडक्यात. जाहिरात हे जाहिरात आहे, ठीक आहे, हरकत नाही. सिनेमाचं पण प्रमोशन आहे. फुटबॉल. हो हो खरंच. झिम्मा लिहायचं. हो ना, सिनेमाच्या प्रमोशनला झिम्मा लिहिता येतात. तो डायलॉग बरोबर लिहिलाय. ती शाई संपली. हो. येणार होतो खाली जिम्मा. ते हे बघ ना, एवढं हे अर्धवटच राहिलं, आलंय. त्याला लिहायचं होतं. तू त्याची बाजू घ्या. शाई हो. संपली त्याची. बरं आता तुम्हाला चौघींनाही प्रश्न आहे हा. की चौघींना. हा. तू कशाला हो नाही या आहेस चौघी. त्याच्यात. पण सिद्धार्थचं पण झालं माझं होतच आता. याच्यात सगळ्या राहून बायकांनी ह्यांनी तुम्हाला काय काय त्रास दिलाय? ह्या दोघांनी तुम्हाला किती काय काय त्रास दिलाय? सेटवरती असू दे, बाहेर असू दे, शूटिंगच्या आधी असू दे. हा. सिद्धू त्रास देतच राहतो. सिद्धू डज नॉट स्टॉप. शूटिंगच्या आधी काय, शूटिंग मध्ये काय, शूटिंग संपल्यावर काय, प्रमोशनला काय, सिद्धू खूप त्रास देतो. आम्हाला आत्ताच कळलंय की तो सिनेमाच्या निमित्ताने कुठेतरी भारताबाहेर जाणार आहे. झिम्मा 2च्या प्रमोशनला भारताबाहेर जाणार आहे तो. तर आता मला असं म्हणायचंय की आम्ही सगळे होत की नाही, 7 बायका, झिम्मा आहे की नाही, बायकांचा सिनेमा, बायकांचं, ह्याला का बोलवलाय? आणि ह्यानी आम्हाला 4 वेळा सांगण्याची काय गरज आहे? काही मुद्दाम आम्हाला ऐकवतो. आणि परत तो जाणार आहे सांगताना त्याला एवढ्या आधी का सांगितलंय की तो जाणार आहे? मी भारताबाहेर, म्हणजे आता हे आज आम्ही प्रमोशनला फिरतोय, सगळे हॅपी आहेत, ह्याला काय गरज आहे येऊन आम्हाला सांगायची? मी भारताबाहेर चाललोय आपलाच सिनेमा करायला. हे बघ, मी याचं कारण सांगू. त्रास देणं एक वेगळी गोष्ट आहे. आणि सिद्ध्या ना असा आहे काडी लावणारा. आम्ही काही बोलत असू तरी येऊन काडी लावणार तो. आणि आता तो याच्याकडे चाललाय. या बाबतीत माझं उत्तर आहे काही नाही. सिम्पल आहे. देशातले प्रॉब्लेम असतील तर अख्खा देश जातो का? अँबॅसेडर जातो की नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? ओ गॉड, किती वेळा रिहर्सल केलीस तू ह्या वाक्याची? तर अँबॅसेडर चाललाय आता. काय प्रॉब्लेम आहेत तुमचे? खरं तर तो दुबईला चाललाय. दुबईमध्ये आपला एक प्रॉपर रेड कार्पेट आणि मोठा इव्हेंट आहे. तर तिथल्या आम्हाला माहित पण नाहीये काय. नाही, रेड त्या- कार्पेट ढोल ताशांच्या गजरात असं त्याचं स्वागत होणार आहे. खूप मोठ्या पद्धतीने ते सेलिब्रेट होणार आहे. तर तिथल्या ज्या मैत्रिणी आहेत आपल्या भारताबाहेर राहणाऱ्या, त्या सगळ्यांची ही डिमांड होती की आम्हाला इकडे सिद्धार्थ चांदेकर एकदा घेऊन जाच म्हणावं म्हणजे कळेल खरं काय. तिथे तो स्क्रीन मध्ये छान वाटतोय, त्यांना माहित नाही किती त्रास देऊ शकतो तो. एकदा न्याच पण म्हणजे आता कळेल. मी उत्तर देऊ का? हा हा खरं सांगू का? हे नाही दोघं त्रास देत. नको ग. हे बस. हे बघा, अवसान गळून पडलं आणि- बाकीच्यांचं. मी आधीच सांगितलं तसं की मी त्यांच्यातली होते, म्हणजे तो माझ्याशी पण तसा वागू शकतात दोघही जण, पण कधीच वागलेले नाहीयेत. नाही, तिला नाही दिलाय, पण आम्हाला त्यांनी दिवस रात्र पण मला त्यांना जो त्रास द्यायचे ना,
हे दोघं ते बघायला पाहिजे. ही पालती बदलू आहे सुहास मावशी. नाही नाही, तिला दिलाच नाही ना या दोघांनी त्रास. हा माझं पर्सनल आहे, मला कुठे त्रास दिला त्यांनी. पण असं नाही की आम्हाला देतात तर तू मोठी म्हणून ओरडावस की नाही, नका नाही, असं. नाही, नाही, मी एन्जॉय करत होते ना ते. हे बघा, मुळात लिटरली खुर्चीवरून पाय खेचून पाडतो हा हे मुलगा. बघा, मुळात तुमच्या नाटिकेवर पडदा पाडलेला आहे सुहास मावशीनं. स्वतःही नाटिका पण नाही, नाही, पडदा नाही, त्यांचं चालू आहे ना, मस्त भांडतात. मग छान खूप भांडतात. गोड भांडतात खूप सगळे. गोड बांधतात म्हणे. आमच्याशी काय एकमेकांचं तेही छान भांडतात. बघितलं? हे छान आहे. तुम्हाला त्रास देणं झालंच, पण त्याच्या फोटोवरती म्हणजे सिद्धार्थच्या फोटोवरती जर कोणी कमेंट केलं तर त्यालाही तो अगदी सडेतोड स्पष्ट शब्दात उत्तर देतो. तर हे नेमकं केव्हा सुरू झालं? आणि आता मितालीचं पण आम्ही बघतो तर तीही उत्तर देऊन मोकळी होते. तर या ट्रोलिंग बद्दल असं ऐकायला सिंपल आहे. जर का कोणी खेचत असेल तर आपण खेचायचं, जर का कोणी अपमान करत असेल तर दुर्लक्ष करायचं. इतकं सोपं आहे. खेचणाऱ्याची आपण पण खेचायची आणि त्याचा एक काय ह्युमरस माहोल ठेवायचा. त्याला फार सिरियसली घ्यायची ना समोरच्यांनी ना आपण सिरियसली घ्यायची काही गरज नाही, कारण शेवटी ती एक कमेंट असते. सो आम्ही त्याला नाही म्हणजे आता तेवढं महत्व यानी आणि मितालीनी मराठी पोरी या गाण्यावरतीच रील केलं. त्याच्या खाली एक कमेंट आली, पंखे पुसायचे राहिले. तर आता मला माहितीये, मी त्याच्या घरात अनेकदा गेलोय. त्याचं टेक्स्चर आहे त्या पंख्यांचं, म्हणजे त्याची पातीच तशी दिसतात, ती पांढरी नाहीयेत. तर आता ते पुसायचं राहिलंय ह्याच्यावर तो असं म्हणाला की कधी येत आहे पुसायला. किती छान आहे, करेक्ट आहे, पुसायचं रे, तुमच्या लक्षात आलंय ना, मग या पुसा. मग आता काय करू मी कसं समजावू तुम्हाला आहो ते टेक्स्चर, त्यापेक्षा तुम्ही या बघा. ती कमेंटची शैली फारच सुंदर असते, आम्ही पण एन्जॉय करतो त्या नाही कमेंट. मी तेच म्हणतोय की म्हणूनच त्या राहिल्या. काही काही परिस्थितीतनं जाऊनच माणूस तसा बनतो. अरे यार. तसं यांच्या बरोबर राहून राहून मला ती एक शैली आलेली आहे. थोडक्यात आमच्याशिवाय काही अर्थ नाही सडेतोड तुझ्या आयुष्याला. उत्तर खरंच नाही. Correct. हे मात्र खरंय. हेमंत सरांना प्रश्न विचारेन. लॉकडाऊन नंतर झिम्मा आला, त्याच्यानंतर वेडमधून जेनिलियाचं पदार्पण होतं, मग बाई पण भारी देवा आला. एकंदर बायका सिनेमा गाजवतायत असं दिसतंय. तर या असं कथानक बायकांचं कनेक्ट होत आहे, तर याविषयी तुमचं काय मत आहे? मला असं वाटतंय की ते आजचं नाहीये, ते पूर्वापार चालत आलेलं आहे. म्हणजे आपली संगीत नाटकं असतील, आपल्या लोककला असतील, याच्यामध्ये कायमच बाईचं पात्र हे मध्यवर्ती राहिलेलं आहे आणि तिच्या भोवती कथा, नाटकं, लोककला हे सगळं फिरत राहिलेलं आहे. आणि बहुतेक लोकांच्या पसंतीस ते पडतंय, कारण आता आपण कुठलाही व्यवसाय घेतला, उद्या साबण विकायचे म्हणल्यावर ते पहिले आपण कुठल्या कस्टमरला विकतो, तर महिला ग्राहकाला विकतो. परफ्यूम विकायचा आहे, महिला ग्राहकाला विकतो. तसंच मला वाटतं हल्ली व्यवसाय म्हणून सुद्धा मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपट, रिजनल चित्रपटांनी असं ठरवलं की आपण कदाचित बायकांना जास्त भावेल असं काहीतरी बनवूया, असं मला वाटतंय. म्हणजे झिम्मा बनवताना असं कधीच ठरलेलं नव्हतं की बायकांची गर्दी झाली पाहिजे. ते बनवताना असंच ठरलं की रिलेट व्हायला पाहिजे. म्हणजे कोणाला तरी, प्रत्येक पुरुषालाही असं वाटलं पाहिजे की ही माझी आत्या आहे, मावशी आहे, मामी आहे, माझी आजी अशीच आहे. सो आणि आमच्याकडे पुरुषांचेही खूप छान छान फीडबॅक आहे. सो मला असं वाटतं की ही काही उदाहरणं झाली, पण वेड चित्रपटाचं सुद्धा तुम्ही उदाहरण घेतलं तर जेनिलियांचं त्याच्यामध्ये म्हणजे पदार्पण जरी असलं तरी ती कथा रितेशजींच्या भोवती फिरते बऱ्यापैकी. परंतु ते पात्र लोकांना खूप आपलंसं वाटलं, कारण ते साधं, सिम्पल आणि रिलेट होणारं पात्र होतं. सो त्याच्यामुळे प्रेक्षकांना कधी काय आवडेल हे आपल्याला माहित नाही, पण खूप छान गोष्ट आहे. मला अतिशय याचा आनंद होतोय, अभिमानही वाटतोय की स्त्री पात्र एवढ्या छान पद्धतीने ऍक्सेप्ट केली जात आहेत. एक सांगू का की स्त्री पात्र नाटकात नाही, म्हणजे स्त्री पात्र विरहित नाटक अशी पुस्तकं शोधायला लागायची, ज्या कुठल्या ग्रुपला जर कधी करायची वेळ आली तर. पण जसं जसं आपण म्हणतो तसं सुधारणा होत गेल्या, काळ पुढे होत गेला, तशी अशी ही नाटकं आली की पुरुष पात्र विरहित. त्यातलं एक अत्यंत उत्तम उदाहरण मी सांगते, म्हणजे विजय तेंडुलकरांचं नाटक आहे. अशा या सगळ्या बायका विमानातनं निघतात. आता ती खूप जुनं नाटक आहे ते,
आणि त्यावेळेला त्यांच्या अशाच वेगवेगळ्या कॅरेक्टर्स काय होतात तिथे. एक एअर होस्टेस आहे, आपापल्या पद्धतीने बोल, आणि ते विनोदी नाटक होतं. आणि त्याचं मला वाटतं भरपूर महिला मंडळातनं प्रयोग झालेले आहेत. त्याच्यामुळे महिला एकत्र येऊन काहीतरी वेगळं होणं. आणि याच्यात एक लक्षात घ्या, आमच्या दृष्टीने मला सांगावं असं वाटतं की बायका म्हटलं की बायकांच्या लठ्ठपणावर, निर्बुद्धपणावर असे जोक्स केले जायचे पूर्वी, अगदी हमखास. ते थांबलं. आमच्या जिम्माच्या निमित्ताने तो प्रकार थांबला, जो फार गरजेचा होता. हेमंत सर, मला तुम्हाला विचारायचंय, परदेशात की देशांतर्गत शूट करणं सोयीस्कर असतं? कुठे करणं शूट सोयीस्कर असतं? आणि एक रियुनियन करण्यासाठी पुन्हा परदेशाचीच निवड का? म्हणजे महाराष्ट्रातल्या एखाद्या ठिकाणी केलं असतं तर? परत एकदा सांगतो, रियुनियन ही आपण पहिला टीजर पाहिला असेल, आम्ही त्यामुळे ते एक्सप्लेन करत गेलो. आमच्या कॅम्पेनमध्येही ते सरळ सोट एक्सप्लेन केलेलं आहे. पहिला जो टीजर आला, ज्याला आम्ही प्री टीजर असं म्हणलं, त्याच्यामध्ये सिद्धार्थ एक्सप्लेन करतो की इंदूच्या 75 निमित्त आपण जमतोय आणि सगळी ट्रिप इंदूनी प्लॅन केली आहे आणि तुम्हाला कळेलच. पुढच्या ह्याच्यातही आपण तेच एक्सप्लेन केलं. त्याच्या पुढच्या ट्रेलरमध्येही आपण एक्सप्लेन केलं, आपल्या गाण्यामध्येही एक्सप्लेन केलं. सो हा प्लॅन इंदूचा आहे. तिने ठरवलंय कुठं जमायचं, कसं जमायचं आणि काय काय सेलिब्रेट करायचं. त्यामुळे ते कुठे होणार हे आता इंदूचं पात्र जिथे वसलेलं आहे आधीच्या सिनेमामध्ये, त्यामुळे ते तिच्या जवळ किंवा तिच्या कन्व्हिनियन्सनी होणार, तिचं वय लक्षात घेता. ऑल्सो ऍक्च्युली ह्या प्रश्नाचं तुझं उत्तर तुलाच अख्खी फिल्म बघितल्यावर मिळेल की ते इंदूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी का आहे. म्हणजे 75वा वाढदिवस आहे तिचा, तिने ते सगळं प्लॅन का केलंय, तिला हा वाढदिवस एवढा महत्वाचा का आहे 75 असून सुद्धा, हे याचं ऍक्च्युअल उत्तर फिल्म बघितल्यावर म्हणजे ते रियुनियन इकडे का नाहीये ह्याचं उत्तर फिल्म बघितल्यावर नक्की मिळणार. क्षितिताई, तुला प्रश्न आहे की आम्ही ट्रेलर पाहिला, त्यात एक सीन आहे, तू ट्रेन मधून खिडकी ओपन करून बघते, तो खूप असा लक्षवेधी वाटतोय. तर तो सीन शूट करताना नेमकी मनात भावना काय होती? मला ती जी ट्रेन होती ना, अशा टॉय ट्रेन सारखी पूर्वी स्टीम्ड आपल्याकडे जशी माथेरानला वगैरे, तशी मी कधी बसले नव्हते अशा ट्रेन मध्ये. ते लोकेशन खूप सुंदर होतं. ते एका गाण्यातला शॉट आहे तो. ते गाणं माझं फेवरेट गाणं आहे जिम्मा 2 मधलं, जे श्रेया घोषालनी गायलंय, जे आता येईल एवढ्यात 2-4 दिवसात. तर आणि त्याचं ते जे ती जी खिडकीची ऍक्शन आहे की मी असं ढकलते आणि ते ऍक्च्युली माझं आणि सिद्धूचं झालं तिथे. आणि म्हणजे रिहर्सल करताना म्हटलं हे उघडत नाहीये. सिद्धू म्हणाला अगं असं उघडतंय ते. मग हेमंत म्हणाला, म्हटलं हा सॉरी. हेमंत म्हणाला ते तुम्ही ऍक्च्युली सीन मध्ये पण करा. ते इतकं असं सरियल आणि सुंदर आणि छान हे आहे. आणि असं जे झिम्मामध्ये गाणं होतं, जेव्हा ती बोटीत उभं राहायला घाबरत होती, असं जे चित्र होतं मीता कॅरेक्टरचं स्पेशली, ती ट्रेनचा दरवाजा उघडून आता ट्रेनच्या बाहेर डोकं काढून आजूबाजूचा सिनरी बघते. आय थिंक इट इज 1 स्टेप अहेड. त्यामुळे म्हणूनही तू म्हणतेस तो शॉट मला स्वतःलाही बघताना फार आवडलं होतं की अरे करताना नाही लक्षात येत ना की हे कसं दिसणार आहे. ते बघितल्यावर मलाही ते खूप जास्त आवडलेला शॉट आहे तो फिल्म मधला. आणि अगदी विचार आहे माझा त्याच्या मागे. बस पुढे प्रश्न. हेमंत दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की झिम्माचा पहिला भाग आपण पाहिला, खूप विनोदी कथा आहे आणि त्या भागामध्ये आपल्याला असं जाणवतं की चित्रपटाची एक कथा सुरू आहे आणि बॅक ऑफ द पॉइंट प्रत्येक बाईच्या आयुष्यात काहीतरी तिचं वेगळं सुरू असतं. सो विनोदी कथा प्लस प्रत्येक बाईच्या आयुष्यात तिचं कौटुंबिक गोष्टी सुरू असणं, हे सगळं जमवणं कसं आव्हानात्मक वाटलं तुम्हाला? नाही, ठरलंच होतं तसं. आत्ता भाग 2 करतानाही प्रमुख लक्ष याकडे आहे की हा चित्रपट बघून बघणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याबद्दल छान वाटावं. सो त्याच्यामुळे ते स्लाइस ऑफ लाईफ किंवा आयुष्याचं सेलिब्रेशन याकडे नेण्यासाठी जी काही मजा हवी, जी काही साध्या गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कठीण काम साधं करणं आहे. म्हणजे अगदी तुम्हा मैत्रिणींना कळेल की साधा स्वयंपाक सगळ्यात डिफिकल्ट आहे. चमचमीत चिकन करी करणं हे सोपं आहे,
पण ना दरवेळेला आपल्या पिवळ्या बटाट्याच्या भाजीला तीच चव येईल हे खूप कठीण आहे, की कन्सिस्टन्सी त्याच्यात ठेवणं. त्याच्यामुळे हा सिनेमा साधा, आपला, ढोबळ असा असावा. म्हणजे माझ्या आईला, माझ्या आत्याला आपली कथा वाटावी. उगोच काहीतरी अरे बापरे काहीतरी गहन गम्य तर हे न करता ते साधं ठेवावं. कळलं भाव हेमंत सर असं का वाटेल त्यांना असं. बाय द वे, तोंडाला उगाच पाणी सुटलंय तर ते बटाट्याची भाजी का विषय काढला सध्या उगाच तर खावी त्यामुळे लागेल. ते सिंपल असावं आणि त्याला विनोदाची जोड असावी, कारण माझ्या स्वभावात आहे ते. म्हणजे आताही इंटरव्ह्यू चालू असताना भले गंभीर काही 2-3 प्रश्न असतील तरी मी ते लाईट करून टाकतो. सो त्यामुळे हा माझ्या जगण्यातला भाग आहे, तर तो माझ्या कलाकृतीत दिसलाच पाहिजे. ट्रेलरमध्ये एक सीन आहे सुरुवातीचाच, की ज्याच्यामध्ये निर्मितीताई गाडी चालवत आहेत, सुचित्रा वांदेकर बाजूला बसल्यात आणि त्या कुठेतरी गाडी नेऊन ठोकतात असा. तर तो सीन शूट करताना किती चॅलेंजिंग वाटलं किंवा कसं काय झालंय ते शूटिंग? निर्मिती मावशीला गाडी चालवता येत नाही, म्हणजे काहीच नाही त्याच्या. आणि त्यात पुन्हा हो, आणि त्यात परदेशात. तर मग आता तिने जेव्हा स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा ती खूप हसली आणि नंतर रात्री मला गपचूप फोन केला, पण हे शूट कसं करणार तू, मला ते येतच नाही, सीन छान आहे पण कसं करायचं. मी म्हटलं नाही, माझ्याकडे त्याच्या मागचं माध्यम आहे. आता लो लोडर नावाची एक व्हेकल असते ज्याच्यावरती गाड्या लोड करून आपण शूट करू शकतो आणि कम्फर्टेबली, कारण इतरांना त्रासही नाही झाला पाहिजे. आता त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चालवताच येत नाही म्हणल्यावर स्टेअरिंग वळवणे किंवा इकडे हात जातो किंवा काय इकडे इंडिकेटर आहे इकडे हे यातलं काहीच ज्ञान नसल्यामुळे निर्मिती मावशीने जे करायचं ते त्या सीन्स मध्ये केलेलं आहे. सो त्याच्यामुळे तिला येतच नाही, याची मजा जास्त आहे. ह्याचा फायदाच झाला. आणि चेहऱ्यावर मात्र आविर्भाव असा आहे की मीच कशी चालवते, त्याच्यामुळे ती मजा अजून येते. टच गेला. नाही, ती कॉन्फिडेंटली सांगते 30 वर्षात नाही चालेल केवढा कॉन्फिडन्स. आणि त्यात अजून एक सीन आहे ट्रेलरमध्ये ज्याच्यामध्ये सायलीला विचारतं तुझ्या सासूला काय आवडतं हे तुला माहिती नाहीये का अजून वगैरे. तर मग ते एवढ्या वर्षात माहिती नाहीये किंवा काय, तर ही कॉन्सेप्ट कशी? ती कॅरेक्टरची गंमत आहे ना तिच्या. तिला काय पडली आवड काय नाही. मी कधीच बनवलं नाहीये तिच्यासाठी. हे लेखिकेचं आणि दिग्दर्शकाचं कौतुक आहे हा डायलॉग तिथे घालणं, की तुला माहित कसं नाही. मला नाहीच माहिती, माझा काय संबंध तिच्या खाण्याशी. हो ना, म्हणजे आपण जसं पहिल्या भागात तिचं पात्रही थोडंफार बंडो करूच दाखवलंय की ती फार घर नाती ह्याच्यात अडकून राहत नाही. त्याच्यामुळे तिच्या दृष्टीने दुसऱ्या भागात सासूला खायला काय आवडतंय हे माझी प्रायोरिटी नाहीये. सो त्याच्यामुळे ते तिच्या स्वभावातच आहे पुन्हा. आणि राधर असंही आहे की एवढं माहित नसणारी त्या नात्याला इतके वेळा टेकन फॉर ग्रांटेड करणारी कृतिका ऍक्च्युली तिला त्या नात्याचं इम्पॉर्टन्सही कळतो टुवर्ड्स ड्युरिंग द फिल्म, की हे माहित नसणं ह्याच्यातही काही ग्रेटनेस नाहीये आणि माहित असण्यानेही फार फरक पडत नाही. त्यात नातं इज इम्पॉर्टंट ऍट द एंड ऑफ इट. तेही ह्या सिनेमात त्या कॅरेक्टरला कळतं. नाही, तिचा काहीच स्वभाव बदललेला नाहीये. मी म्हंटल तसं की फक्त आता लग्न झालंय आणि थोडी मॅच्युरिटी आलेली आहे, बाकी काहीच नाही. थोडीशी ती थोडी. पण बाकी काहीच तिच्यातला काहीच मूळ स्वभाव बदललेला नाहीये. खरे. ट्रेलरमध्ये अजून एक असं वाक्य आहे की माझ्या आईला पण पार्टनरची गरज भासेल, असं मी हा विचारच कधी केला नाही. तू खऱ्या आयुष्यामध्ये पण तेवढंच ग्रेसफुली ते हँडल केलंस आणि खूप सुंदर फोटो होते, तर त्याबद्दल काय सांगशील? ते खरं तर माझ्यासाठी सरप्राईज होतं. या सिनेमामध्ये सुद्धा कबीरचा असा थॉट असणं हे म्हणजे इन रिअल लाईफ माझ्या आई बाबतीत हे माझ्या डोक्यात खूप आधीपासून चालू होतं. म्हणजे 1-1.5 वर्ष झालं हे याबद्दल चर्चा चालू होती. ते हळूहळू ते थॉट पेरावा लागतो ना, तसं ते मी एक हळूहळू पेरत गेलो. आणि सिनेमामध्ये जेव्हा हे वाक्य आलं तेव्हा मी खूप सरप्राईज झालो. आणि रीडिंग संपल्या मला आठवतं मी या दोघांनाही सांगितलं की मी एक्झॅक्टली हा विचार करतोय आता, एक्झॅक्टली हे चाललंय माझ्या डोक्यात. आणि म्हणजे आमच्याच डोक्यात, माझ्या आणि आईच्या डोक्यात. तर
ते असं सरप्राइझिंग वाटलं भयंकर, पण फार काय म्हणू, फार काहीतरी वेगळा अनुभव आहे तो. आणि म्हणजे माझ्यासाठी मला असं वाटतं की मी आयुष्यात आत्तापर्यंत काहीतरी चांगलं केलेलं ते हे आहे. म्हणजे मी भले काहीच चांगलं केलं नसेल, मी हे केलेलं आहे. याचा मला एक अभिमान वाटतो, मला छान वाटतं या बाबतीत. वी आर सो प्राऊड. So proud. मी तर याला तो 15 वर्षाचा होता तेव्हापासून जवळ. करेक्ट. सो मी हे सगळं पाहिलंय, त्याचं स्ट्रगल संपूर्ण, किंवा त्याच्या आईबरोबरचं रिलेशन, बहिणी म्हणजे एका छोट्या भावानी आपल्या मोठ्या बहिणीचं त्या वयात थाटामाटात लग्न लावून देणं, इथनं तो सुरू झाला त्याचा. मग पुण्यात स्वतःचं घर घेणं असेल, गाड्या, आता काय सुटला आता आता तर चालला दुबईला. आता दुबईला चाल. आता लक्ष्मीने असा हात ठेवलेला आहे, तो चांगुतपणामुळे ठेवलेला आहे, कारण आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी केल्याचं ते फळ आहे. तर त्याच्यामुळे मी त्याला ते खूप जवळनं पाहिलंय. आणि इतकं भारी वाटलं जेव्हा त्यांनी आम्हाला बसवून सांगितलं की असं असं आहे, आईचं लग्न आहे, हे आहेत, त्यांना मी भेटलोय, त्यांचा स्वभाव असा आहे, आईचा असं आहे, आपलीच जरा बाजू हे आहे, सांभाळून घ्यावं लागणार आई. हा, ते खूप चांगले आहेत आणि आईलाच मी सांगतो, आई जरा तू बदल करेल. तर हे किती कमाल आहे. हे उलट होतं ना आपल्या बाबतीत. आपली आई आपल्याला सांगते की जमवून घे जरा, चालतंच एवढं संसारात वगैरे, हा हे सांगतोय आईला. तर म्हणजे ते 15 वर्षाचं पोरगं आत्ता इथपर्यंत पोहोचलंय, हे फिलिंग कमाल आहे. जिम्मा 2च्या वेळेला जेव्हा सुरू झालं किंवा आता शूट प्रमोशन सुरू आहे, प्रमोशन नंतर मितालीची प्रतिक्रिया काय होती? नाही, ती राईट फ्रॉम डे 1, म्हणजे जिम्माच्या डे 1 पासनं ती भयंकर क्लोज आहे या विषयाच्या किंवा एकंदरीतच या सिनेमाच्या. कारण तिला ही आयडियाच भयंकर आवडली की एवढ्या बायका एकत्र जातात म्हणजे राड्यांव्यतिरिक्त काहीच होणार नाही, फक्त या बायका खूप धुमाकूळ घालणार आहे. आणि पहिला सिनेमा पाहिल्यानंतर अर्थातच तिला आनंद झाला की अच्छा, हा सिनेमात समजून घेतोय म्हणजे खऱ्या आयुष्यात नक्कीच काही ना काहीतरी करेल. पण मितालीची हीच भावना आहे. तिला भयंकर प्राऊड वाटतं, माझ्याबद्दल वाटतंच, ते दिसून येतं तिच्या बोलण्यातनं, डोळ्यातनं. पण तिला या अख्ख्या टीम बद्दल सुद्धा काय भयंकर प्रेम वाटतं आणि भयंकर प्राऊड वाटतं की यार हे करतायत, हे आपलं आपण काहीतरी करतायत आणि मोठे होऊ पाहतायत. सो ते एक भारी आहे. सुहास मावशी, तुझा एका ह्याच्यामध्ये कान पिळगळताना दिसतायत गाण्याच्या shot. हा, तर मग असा तुम्ही शूटिंगच्या वेळेस पण कधी पिरगळलात का कोणाचा? एक 10-15 वेळा तरी ना, सतत अनेक वेळा सगळ्यांचा. कधीतरी अशी वेळ आली आणि याचे रिटेक्स नाही का आम्ही काय केले, एकदा या अँगलने एकदा या अँगलने, सो 5-10 वेळा तरी कान पिरगळला. आणि काही रिटेक तर नीट नाही पिरगळायला गेला म्हणूनही झाले. माझी स्टेप बरोबर होती, अरे जरा चुकीचं झालं म्हणूनही पिरगळले गेले. मग ह्यावेळेस निर्मितीताईचा म्हणजे त्या जिम्मा 1च्या वेळेला बॅकचा सीन होता, मग आता काय आहे? आता तुम्ही सिनेमा आता मला असं फार वाटतंय की तुम्ही एकदा सिनेमा बघा, कारण आता हळूहळू करत तुम्ही मागे स्टोरी लिहून टाकू शकाल, इतकं सांगू. तो मागे स्क्रीन प्ले लिहितोय आता. डायरी जर उघडली तर आता पूर्ण कथा, लोकेशन्स, काय काय प्रत्येकाची स्टोरी सगळं कळलंय. नाही, पण ओव्हरऑल मी तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही जिम्मामध्ये जे काही पाहिलेलं आहे त्याच्या दुप्पट आम्ही तुम्हाला या सिनेमात दाखवणार आहोत. मी हे अजिबात गर्वाने नाही पण अभिमानाने सांगू शकतो की आम्ही चांगला सिनेमा बनवलाय, कारण आम्ही त्याच्यावर खूप मेहनत केली आहे. आणि जर का आम्हीच आमच्या सिनेमाला आम्ही छान बनवलंय असं नाही म्हटलं तर मला नाही वाटत त्या कॉन्फिडन्सनी तुम्हाला बघावं असं वाटेल. आम्ही खूप कॉन्फिडेंटली, कुठल्याही प्रकारे साशंक न राहता आम्ही एक सुंदर सिनेमा, सुंदर कलाकृती घडवली आहे. आम्हाला माहितीये किती मनापासून बनवली आहे. ती तुम्हाला तितकीच सुंदर वाटावी एवढी इच्छा आहे. आमच्यासाठी ती सुंदर आहे, कारण त्याच्यामध्ये रक्ताचं पाणी केलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच. ती तुम्हाला सुंदर वाटावी. आत्ता तुम्ही जेवढे उत्सुक आहात तेवढीच उत्सुकता तुम्हाला
थिएटरमध्ये जाण्याआधी आणि तेवढाच आनंद थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर असावा आणि पुन्हा पुन्हा जाऊन पाहावासा वाटावा असा सिनेमा आम्ही तरी बनवलाय. नाव परत तो तुमचा सिनेमा आहे, म्हणजे आम्ही फक्त बनवलाय. युअर कोर्ट ना एक्झॅक्टली. आणि ते तुमच्या उत्तराची आम्ही अपेक्षा करतोय. ते मेड टू ऑर्डर सिनेमा आहे हे लक्षात ठेवा. लेट्स होप तुम्ही- सिनेमा रिलीज झाल्यानंतर आपण उलटा कट्टा करूया इथे. हा, तुम्ही त्यात आणि आम्ही तिकडे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. हा मेड टू ऑर्डर सिनेमा आहे. तुम्ही ऑर्डर केलाय, आम्ही तो बनवलाय तुमच्यासाठी. पण आम्ही यावेळेला जरा जास्त छान चव दिली आहे त्याच्यामध्ये. अँड आय एम नॉट ओनली होपिंग, आय एम शुअर तुम्हाला ते भयंकर आवडेल. बटाट्याची भाजी बहुत बटाट्याची भाजी बरी जमली. बरी जमली. शेवटी जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल? नाही, सिद्धार्थ अगदी करेक्ट शब्दात म्हणालाय. हा सिनेमा आमचा राहिलेलाच नाही, हा आता प्रेक्षकांचा आहे. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, जगभरातल्या आमच्या मैत्रिणींचा आहे, त्यांच्या मुलांचा, त्यांच्या नवऱ्यांचा, असा सगळ्यांचा मिळून आहे. आत्ताही मला म्हणजे मी तुम्हाला दाखवीन काही कमेंट्स अशा आहेत की हेम्या, हेमू अशा पद्धतीने बायका ज्यांची माझी ओळख नाही. आणि गंमत हीच आहे की हेमू 24ची वाट बघतेय मी, हे म्हणण्यामध्ये मला इतका आनंद होतो की तिला मी मैत्रीण वाटतोय. म्हणजे एका बाईने असं लिहिलेलं की कसं काय कळलं? हा, तिला तू मित्र वाटत असशील. मैत्रीण, बरोबर. हा मित्र. सो आणि याबद्दल क्षिती आक्षेपच घेऊ शकत नाही. नाही, माझं काही म्हणत चांगलंच आहे उलट. हेमू म्हणते हा. सो हे फिलिंग खूप छान आहे. आणि हे पहिल्या झिम्मामुळे झालं. दुसऱ्या झिम्मामुळे ती जबाबदारी वाढली की आता ह्या हेमू म्हणणाऱ्या माझ्या मैत्रिणीला नाराज करता कामा नये. करेक्ट. तिला हे नाही वाटता कामा की मी आता तिला गृहीत धरलंय आणि मी असंच एक बनवून टाकलं आणि तुला तर आवडेलच ग. नाही, आता जबाबदारी जास्त आहे. आता तिला अजून प्रेम वाटलं पाहिजे, आपलं नातं अजून घट्ट झालं पाहिजे. सो हा सिनेमा त्यांचा आहे आणि तो अजून जरा छान त्याला पॅकेजिंग करून पुन्हा त्यांनाच देतोय. तर मला अजिबात शंका नाहीये की त्याला प्रेम मिळणार नाही. त्याला प्रेम मिळेल, माया मिळेल. ते किती मिळेल हे काही मी सांगू शकत नाही, आपण कोणीच सांगू शकत नाही. सो 24 नोव्हेंबरपासनं माझ्या मैत्रिणींचा हा सिनेमा जो काही दिवस मी माझ्याकडे घेतला होता तो पुन्हा त्यांना देऊन टाकतोय. बघा, धमाल करा, मजा करा. आणि आम्हाला 10-15 रियुनियन करायचे, त्यामुळे ते तुमच्यावर अवलंबून आहे. 10-15 आम्हाला करायचे. मी बहुतेक शेवटपर्यंत चला झिम्मा 15 वगैरे. ते माझे असे वर्ण शॉट घ्यायला काय करत असेल. मी तितकाच तरुण असेल. अगं, डोंट वरी, मी आत्ता जसा आहे तसाच तिकडे हजर डोंट असेल. वरी म्हणे. डोंट वरी, आम्हाला काहीच वरी नाहीये. पण तसाच असेल मी. काय दात नसतील फार फार तर, पण तेज तसंच असेल. तुम्ही सगळे लोकसत्ता अड्डाला आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि तुमच्या चित्रपटाला खूप साऱ्या आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. आणि ठरलेला आपला पुढचा अड्डा नक्की असा करूया. उलटा. आणि आम्हाला पण सांगावंसं वाटेल की जेव्हा जेव्हा लोकसत्ता अड्डाला आम्ही आलोय तेव्हा एक कन्व्हर्सेशन फार छान घडलेलं आहे. अजिबात असं वाटत नाही की हा इंटरव्ह्यू होतोय. याच्यात काहीच फॉर्मॅलिटी नसते. आणि प्लीज असंच ठेवा. आम्हाला प्रत्येक वेळेला इथे येऊन आमचा सिनेमा, नाटक जे काही असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडेल. 15 पर्यंत आपण आम्ही 100% तुझ्या तोंडात साखर पडू. ब्राऊन शुगर. अगदीच. थँक्यू सो मच. थँक्यू.